कांबे संघाचा कर्णधार, कांबे संघाचा एक प्रतिनिधी आणि नित्यसाई गणेशपुरी संघाचा एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सची मॅचच्या ठिकाणी एजर फॅशनच्या माध्यमातून पाहू शकाल की खऱ्या अर्थानं कॅप्स जी आपल्याला मात्र मॅच म्हणून दिली गेली आहे. तेव्हा मॅचच्या ठिकाणी सायकल एंड होती. हर्षल लॉसेल पाहू शकाल नक्कीच भुवन आणि बॉलिंग मार्कवरती आहे तुषार मडवीला आपण पाहत आहे. 18 बॉल्समध्ये जुना बॉलमध्ये जेव्हा मॅच सेशन दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा या संध्या सत्रामध्ये 4:25 सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं. पहिला फ्लॅटेड बॉल टायमिंग या ठिकाणी प्रॉपर केलाय. बॉलला फेकून दिला गेलाय. पॉवरफुल ब्युटिफुल अनसक्सेसफुल द ब्रँड ऑफ गुडगाव. इथे लॉस सगळे जात आहेत. चला लगेच टीम गणेशपुरी आपला एक प्रतिनिधी कारण गणेश थोडस धावत या. पहिला स्ट्रोक्स ब्रँडेडने ठोकला गेलाय. सरळ 6 धावे करता तुषार बडवी बॉलिंग मार्कवरती आहे. आता प्रमुख पाहू शकाल की मोहित बडवी नसताना पाहायला मिळतं बॉलिंग मार्कवरती असताना. पहिले स्पेल प्रगती पथावरती 3 ओव्हरच्या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. सेकंड बॉल ते मात्र बॉलला स्टॉप केले गेले संकेतनं आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. ती मात्र 7 या धावसंख्येवरती या ठिकाणी लॉस फेकली जातात. थर्ड राऊंडचे पाहू शकाल. पहिली जी दुसरी शेडगाववर लागेल ही पहिली मॅच असेल. नित्यसाई गणेशपुरी आणि शेडगाव ही पहिली मॅच आहे. विजय संघ आणि कांबे नेक्स्ट मॅच. नित्यसाई गणेशपुरी आणि शेडगाव यांची पहिली मॅच आहे आणि एकविरा स्पोर्ट्स कांबे आणि यातील विजयी टीम्स मॅच क्रमांक 2. चला शेडगाव संघाचा कर्णधार आपण टॉच करण्याकरता या तुषार मडवी बॉलिंग क्रमांक पाहू शकेल. फर्स्ट बॉल असताना मात्र तिसऱ्या बॉल करता अगेन इथे मात्र इनसाइड कव्हरचा फटका. हा फटका मात्र फसला गेलाय. सेल कॅरी करणं खूप गरजेचं होतं. तिथे पाहू शकाल नक्कीच आपण पाहतो योगेश सारख्याला इथे एक सिंगल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. या बॉक्समध्ये आपण पाहिलं तर टोटल आपण पाहू शकतो धावसंख्या कन्वर्ट केली आहे ती मात्र 2 आणि या 2 धाब्याच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 9 या धावसंख्येवरती आहे. सध्या सतत जरी आपण म्हटलं तर खऱ्या अर्थानं 4:36 पाहतोय. 18 जानेवारीचा दिवस या स्पर्धेला सुरुवात आपल्या होताना पाहायला मिळाली की 16 जानेवारीचा दिवस पाहतोय. 15 तारखेपासून कालचा पहिला दिवस आणि कालच्या दिवसामध्ये आदिवासी गटामधून आपण पाहिलं नक्कीच आईगावदेवी लाखिवली अलखिवली ती मात्र टॉप 4 मध्ये बसली आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये या खोडगाव वागेस तुम्ही पाहता नक्कीच धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप. चांगला बॉल आहे. परफेक्ट डिलिव्हरी आहे. एक सुंदर चेंडू या ठिकाणी हाताला गेलाय. सरळ त्यानंतर आपण पाहिलं तर की एसटीची भूमिकेमध्ये असताना आपण पाहू शकाल थोडीशी दुखापत झाली. थोडंसं नक्कीच झोपणं गरजेचं आहे. पंच देखील दक्षता घेतात. पाणी पाठवा. थोडं म्हणतो ना क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये असणार प्रत्येक खेळाडूला आपलं सपोर्टिंग करावं लागेल कारण आपल्या चित्राला वंशमोर नाही आहे. आपल्या आयुष्याला वंशमोर नाही आहे. याविषयी पुन्हा नाही आहे. पण त्याचमध्ये मूर्ख म्हणू शकतो की स्वतःची काळजी स्वतः घेत राहा. चांगलं क्रिकेट तुम्ही पाहतात आणि दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा पोहोचती आहे. उद्याचा तिसरा दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. किती पाहायला मिळतं हर्ष आपण पाहू शकाल. हर्षल आपल्या सायकल एंडवरती पाहतो मिळतोय. अनसाइडला चांगला स्ट्रोक आहे. इथे मात्र बॉलला स्टॉप केलं गेलं. एक सिंगल चांगली फेकी चांगलं कलेक्शन इथे होऊ शकेल का. कव्हर बॅकअप सुंदर आलाय. तिथे योगेश आपण पाहतोय आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. ती मात्र 5 बॉल नंतर 11 या धावसंख्येवरती मात्र अंतिम बॉल मात्र बाकी आहे. मोठा स्ट्रोक आल्यानंतर देखील मात्र इथे तुषार मडवीनं आपल्या चांगल्या पद्धतीने कमबॅक केला गेलाय. पहिल्या अंतिम 5 बॉलमध्ये ज्या पद्धतीने कमबॅक पाहतो पहिल्या ओव्हर्समध्ये त्या पद्धती पाहू शकाल की मेंटेन पॉवर प्ले असताना अक्षरशः मदतीने चांदीप आज प्रमुख खेळाडू तरी नसतील तरी चांगलं क्रिकेट आज त्यांच्याकडे पाहायला मिळते. अंतिम बॉल इथे मिडलला सरळ मात्र बॉल निघून जाईल. हेलिकॉप्टर मध्ये लँड केला गेला भुवनच्या बॅट मधनं. विकेट विश्वातील सुंदर स्ट्रोक मध्ये खेळला गेला. मिड विकेट वरनं बॉल 1 बाउन्स चौकार 4 धावा.
चांगल्या पद्धतीनं मिनी हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड केला गेला मिड विकेटच्या क्षेत्रामधनं. पण चित्र पाहू शकाल की एक चांगला चौकार पाहायला मिळाला. 15 धावसंख्या इथे फलकावरती विदाउट विकेट लॉस ऑफ हनुमान घोडगाव. बॉल क्रमांक फर्स्ट आणि सेकंड पाहू शकाल स्पीड करता बॉलिंग मार्कवरती निलेश मडवी. एक साईडनं 3 ते 4 पॉईंट राईट टर्मने गोलंदाजी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. खूप सारी स्पर्धा आपण पाहतो आणि स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली क्वालिटी दर्शवली जाते. इथे खेळण्याचा प्रयत्न केला घुटना टेकून. एक सिंगल चांगली फील्ड पाहायला मिळते आणि एक सिंगलच्या मदतीने इथे मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकून जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवरती आहे. ज्या पद्धतीचं आयोजन त्या पद्धतीने नियोजन तुम्ही पाहतो का समोर तुम्हाला प्रवेशद्वार एंट्रीज पाहतोय. मांडीवरांचं येणे जाणं प्रत्येक खेळाडूचं पद्धती दक्षता घेतली जाते. त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं किंग्स मदर नेटवर्कच्या माध्यमातून एकनाथ जिमंद्रे आणि त्यासोबत पाहू शकाल नक्कीच रुगवती भोर या पूर्ण टीम्स. पवनच्या बॅटमध्ये हा फटकामध्ये इथे फसला गेलाय. थोडंसं मुवमेंट केलं होतं बॉलनं. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि या 2 धावेच्या मदतीनं इथे धावसंख्या 2 ने मात्र पुढे सरकून जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. 30+ तर नक्कीच जावं लागणार आहे जर्मन घोडगावला. कारण ज्या पद्धतीनं 3 ओव्हर्समध्ये जुन्या बॉलमध्ये जरी तुम्हाला इथे कव्हर करायचं असेल तर येणाऱ्या प्रत्येक बॉलला फेस करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल रोटेट करणं खूप गरजेचं आहे. कारण भुवन आणि एक नवीन बॅटर हर्षल पाहतोय. बॉलिंग थोडासा क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट मिडल सारखा बॉल होता. प्रशांत त्या ठिकाणी पाहतोय. एक बलाढ्य ताकदीची एक बाजू पाहायला मिळते. कारण आपण प्रशांतकडे पाहिलं तर एक मजबूत शरीरशीचा हा खेळाडू पाहायला मिळतो एसटीच्या भूमिकेमध्ये. मात्र क्लोज किपिंग करण्यामध्ये वसईमधील एक नामांकित क्लोज किपिंग म्हणून त्याला समोर जातोय. तो मात्र प्रशांत तुम्ही पाहता एसटीच्या भूमिकेमध्ये. बॉलिंग मागवरती निलेश मडी पुन्हा तयार. आजचं याची ते मात्र चेंडू फाईन आणि स्क्वेअरच्या मधोमध पाहायला मिळतोय. एक सिंगल दुसऱ्या धावीचा प्रयत्न फेकी येईपर्यंत आज गुड रनिंग मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या बढतीने इथं धावसंख्येमध्ये टोटल जाऊन पोहोचेल. ते पण पाहतो नक्की हनुमान घोडगाव 21 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट केला निलेश मडवीने देखील. कमबॅक केलं गेलं निलेश मडवी. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 4 बॉलमध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हर्समध्ये 13 धावसंख्या आली. त्यानंतर टोटल 15 वरती पाहायला मिळाली. अगेन आपण जर पाहिला तर बॉलिंग मार्कवरती असताना पहिल्या बॉलती सिंगल दुसऱ्या बॉलती 2 धावा एवढी सिंगल म्हणजे मोठा स्ट्रोक इतकी मात्र मारू दिला नाही आहे. व्हाईट बॉल धावसंख्या फलकावरती 22. ब्रेक करण्यामध्ये निलेश मडवी यांचा हातखंड खूप राहिला आहे क्रिकेटमध्ये आणि त्याच पद्धतीनं जी गोलंदाजी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण तुम्ही जर पाहिलं तर खड्या हातानं घड्याळामध्ये 4 वाजून 40 मिनिटं झालेत. वेट करून केला गेला. इथे मात्र बॉल निघून चाललाय सरळ आपण पाहतो फाईन लेगमध्ये जिथे एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एक सिंगलच्या मदतीनं इथं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचणार आहे ते आपल्या फलकावरती पाहायला मिळते आहे. 23 धावसंख्या क्रमांक 2 अंतिम बॉल अजूनही मात्र बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ या पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळणार आहे. सूर्यदेवी परके आपल्या पश्चिमेच्या दिशेने पाहायला मिळतो. अंतिम बॉल इथे कटकाचा प्रयत्न केला गेलाय. हडव्या बॅटने खेळाय खूप चांगला प्रतिस्ट्रोक पाहायला मिळतोय. थोडंसं मात्र त्या ठिकाणी हॉफसमध्ये खेळण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न असतो. इथे मात्र भुवनला परतावा लागेल. विकेट क्रमांक फर्स्ट इज डाऊन. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालाय. त्याआधी घेऊया छोटासा ब्रेक. हर्षल भोईर यांना विनंती करतो की नक्कीच या मॅचची नाणेफेक करायची आहे. कॉल इथे पाहतो नक्कीच टीम
जिंकला गेला नितेश साई गणेशपुरी. नक्कीच कारण काय म्हणशील की आता सेकंड इनिंगमध्ये खूप साऱ्यामध्ये परफॉर्मन्स पाहायला मिळेल. 2 मॅच जिंकल्या गेल्यात. ही महत्त्वाची मॅच जिंकला तर क्वालिफायच्या डिसिजन तुमचा पुढचा प्रवास असेल. मध्ये इथे काय प्लॅनिंग असेल आणि काय डिसिजन घेतलं या मॅचमध्ये? पहिले तर आम्ही शतरक्षण करूया, टॉस विन झालो आहे आणि जसे मागं केलो त्याच प्रकारे 100% देण्याचा प्रयत्न करू. इथे सर्वात जास्त जर मी म्हणेन की खऱ्या अर्थानं फॅन्स फॉलोइंग असेल ती मात्र टीम गणेशपुरीची असेल. तुला देखील माहिती आहे कारण या विभागामधून एक बलाढ्य म्हणून टीम गणेशपुरी संबोधित जाते आहे. मग ते या पहिल्यांदा फील्ड करत असताना किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्यानंतर तुम्हाला इथे खेळण्याची संधी दिली नव्हती गटामध्ये, त्याबद्दल वजिष्ठीकरांमध्ये काय म्हणशील? मनापासून आभार मानतो. तर नक्कीच धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने करण गणेशकर आपल्याला जॉईंट होता. एक चांगला पाहू शकेल की नवीन खेळाडू घडतोय. खऱ्या अर्थ खेळता खेळता खूप काही शिकतोय देखील कारण त्याने इथे निर्णय घेतला गेला, नाणेफेक जिंकला गेला आहे आणि डिसाईड फील्ड फर्स्ट. तर नक्कीच टीम शेडगाव पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं निलेश असेल मग सर्वांनी खूप चांगला खेळ केला. या मॅचमध्ये आता बॅटिंग आली आहे. किती धावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 45+. 40+. विश्वास कोणावरती असेल सर्वात जास्त टीममध्ये? निलेश केतन. निलेश केतन देखील फॉर्ममध्ये आहे. मध्ये की 40+ जाण्याकरता सलामीची जोडी कोण असेल? निलेश आणि अजय. ही मॅच तुमच्याकडे देखील महत्त्वाची आहे. ही मॅच तुम्ही जिंकलात तर सरळ देखील क्वालिफायच्या मॅचमध्ये म्हणजे तिथे तुम्हाला नशिबाची साथ मिळाली तर तुम्ही त्याकडे या टॉप 4मध्ये असाल तर नक्कीच असं जिंकण्याचा प्रयत्न कराल का? येस. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. आपल्यासोबत दोन्ही कर्णधार उपस्थित होते. एका साईडनं करण गणेशकर आपण पाहिला होता, दुसऱ्या पाहू शकत नक्कीच टीम शेडगावकडनं कॅप्टन्स. इथं नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला आहे. टीम मात्र नितेश गणेशपुरी आणि पहिल्यांदा मात्र ॲज अ बॉल फर्स्ट. त्यानंतर आपल्यासोबत जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं फेरबदल. जयेश कोरेंचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हॅलो. एकच धावेवर समाधान मानावं लागते. ते लेग बाईकच्या रूपाने धाव मिळते. बॅट जिंकण्यासाठी आता 4 चेंडू. डेड बॉल. डॉट बॉल. ओके. डॉट बॉल. डॉट बॉल. रनआउट पण नाही. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 10 धावेची गरज. डॉट बॉल. स्ट्राईक चेंज होणार नाही. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज संदीप शंगाला. एकात मोठा फटका मारावा लागेल. पूर्णपणे बीट करून टाकलेला आहे त्या तुषारला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला हर्षल यांच्याकडून. आता मात्र एक षटकार आणि एक चौकाराची आवश्यकता. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र सामना पूर्णपणे घोडगाव संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. तुषारात 3 बॉल लगातार डॉट होतोय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला हर्षल यांच्याकडनं. आणि घोडगाव संघ